आळेफाटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली? स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस. 5 मजली इमारत, प्रत्येक मजल्यावर 1000 चौरस फूट व 823 कार्पेटचे बांधकाम क्षेत्र, प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय, दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा, नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी, प्राईम लोकेशन. अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे 8169 48 68 39. तर मग विचार कसला करताय? आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा. निमित्त आलात, काय संवाद साधलेला आहे तुम्ही सर्व बाजारात आलेल्या लोकांशी? काय भावना आहेत? बाजाराशी तुमचा टच कसा आहे? पण हा सोमवारचा बेल्ह्याचा बाजार जर बघितला तर 3 जिल्ह्यांमधली लोक जे आहेत त्या ठिकाणी येतात आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार सोमवारचा हा बेल्ह्याचा बाजार म्हणून प्रसिद्ध आहे. आणि या ठिकाणी मग राजूर बेल्हे मतदारसंघामधील लोक देखील मोठ्या प्रमाणावरती आम्हाला भेटत आहेत. सर्व त्या ठिकाणी भाजीपाल्याचे व्यापारी असतील, सर्व शेतकरी वर्ग असेल, तो सर्व आम्हाला या ठिकाणी भेटतोय आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांचा आहे. कारण जिल्हा परिषदेमध्ये 2012 ते 17 या कालावधीमध्ये काम केलेलं आहे आणि जलसंधारणची चांगल्या प्रकारची कामं झाली. त्याच्यामुळं शेतमाल जो आहे तो चांगल्या प्रकारे बागायती क्षेत्र झाल्यामुळं, पाण्याचा त्यांना त्या ठिकाणी उपयोग झाल्यामुळे जे आहे ते त्याच्यावरती त्यांची शेती फुललेली आहे. आणि अशी तरकारी असेल, सर्व त्या ठिकाणी नगदी पिकं असतील, ही देखील ते शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहेत. आणि आज तुम्ही बघितलं तर अत्यंत चांगल्या प्रकारच्या भावना त्यांच्या आहेत आणि जाणीव त्यांना आहे की कामं झाल्यामुळे, पाणी आपल्या जीवनामध्ये आल्यामुळे शेतमालाला त्या ठिकाणी शेतमालाला उत्पन्न त्या ठिकाणी घेता येते. आणि ती बाजारची लोक खरोखर मनापासून खूप आशीर्वाद देतात आणि सर्व उत्स्फूर्त अशी त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद देतात. एका आजीने तुम्हाला प्रसाद शोधाला रामफळाचा, काय भावना होती आजीची? खूप त्यांनी म्हणजे आम्ही तुमचेच आहे आणि तुम्हीच कामं केल्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर नेहमीच राहू, अशा प्रकारच्या आजींचा आशीर्वाद होता. त्याच्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी फळ त्या ठिकाणी दिलेलं आहे. दुसऱ्या बाबांना भेटले, त्यांनी देखील सांगितले की ताई तुम्ही केलेल्या कामांमुळेच आज आम्हाला इथे शेतमाल आणि आमचा घेऊन बसलेला आहोत, त्याच्यामुळे आम्ही तुमचेच आहोत. काही शेतकऱ्यांनी चॉकलेट सुद्धा दिले तुम्हाला? चॉकलेट सुद्धा दिले, गोड काहीतरी द्यावं ते म्हणतात ना, कुठल्याही कार्याची सुरुवात त्या ठिकाणी तुम्हाला गोड देऊन विजय नक्की तुमचाच आहे. ही कामाची पोचपावती आहे ताई? ही तुमच्या कामाची पोचपावती आहे? केलेल्या कामाची पोचपावतीच आहे म्हणावं लागेल. कारण शेतीत आपण जर बघितलं तरी सगळे बाजार असल्यामुळे सर्व शेतकरी या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे मग त्यांच्या शेतामध्ये जो माल पाण्याचा उपयोग होतोय आणि केलेल्या कामांची मतात रूपांतरित होईल ही पोचपावती? नक्कीच होणार, नक्कीच होणार. त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघून त्या ठिकाणी आम्हाला खात्री आहे की नक्कीच त्यांनी दिलेला आशीर्वाद आणि त्यांची कामाची शाबासकीची थाप याचं मतात नक्कीच रूपांतरण होईल.